नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोल पाटील. गोकुळ शुगर थकीत ऊस बिलाच्या संदर्भात आज पुन्हा नव्याने आंदोलनाचा दुसरा टप्पा आम्ही चालू करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी सोलापूरमध्ये उपस्थित आहोत. मागच्या वेळेस आम्ही जे आंदोलन केलं ते जवळपास 18 दिवस आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये एक दिवस अर्धनग्न आंदोलन, एक दिवस जलसमाधीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं होतं. आणि त्याचा परिपाक म्हणून आम्हाला या सरकारनं गोकुळ शुगरकडे असलेली जी थकीत रक्कम होती चालू हंगामातली ती रक्कम दिलेली. पण ज्यावेळेस हे आंदोलन स्थगित करण्यात आलं तर सन्माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, सन्माननीय जिल्हाधिकारी कार्तिकेयन साहेब असतील, प्रांत सुमितजी शिंदे साहेब असतील, तहसीलदार किरणजी जमदाडे साहेब असतील, या सर्वांच्या मध्यस्थीनं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. मग आंदोलन कोणत्या अटीवर स्थगित करण्यात आलं की सर्व शेतकऱ्यांची थकीत बिलं देण्याच्या अटीवरती हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. आणि आम्ही त्याच वेळेस सांगितलं होतं तहसीलदार साहेबांना की आम्हाला तुमच्याकडून प्रशासनाकडून कारखान्याकडे कोणत्याही शेतकऱ्याची आज रोजी एकही रुपयाची थकीत ऊस बिल शिल्लक नाही असं नोटीस आम्हाला पाहिजे होतं. मला आम्ही सांगितलं होतं आणि त्याची अट त्यांनी मान्य केली होती. पण आज आम्हाला 48 कोटीची रक्कम शेतकऱ्यांना जवळपास वितरित करण्यात आली. त्याच्यामध्ये जवळपास 2700-2800 शेतकऱ्यांची संख्या आहे. पण अजूनसुद्धा 23-24 आणि 24-25 या थकीत जी शेतकरी आहेत त्यांचं बिल अद्याप दिले गेलं नाही. कारण सांगतात उद्या देऊ, परवा देऊ, 4 दिवसानं देऊ. कारखान्याचे प्रशासन म्हणते की आमच्याकडे डाटा उपलब्ध नाही, आमचं सॉफ्टवेअर काम करणार. आता तुमचं सॉफ्टवेअर काम करणार त्याच्या शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकऱ्याच्या मेंदूचं सॉफ्टवेअर जळण्याची वेळ आली. पावसाळा सुरू झाला, पावसाळा सुरू होऊन सुद्धा पाऊस व्यवस्थित पडना गेलाय, दुष्काळी परिस्थिती झाली, पेरण्या व्यवस्थित झालेल्या नाहीत. 2-2 वर्षाचे जर बिलं अद्याप मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी जगाचं कसं? हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे. आणि आसमानी संकट आणि सुलतानी संकट दोन्हीच्या मध्ये शेतकरी पिचला जातो. याचा सुद्धा सरकारनं आणि प्रशासनानं, कारखान्यानं विचार करावा. सन्माननीय जिल्हाधिकारी आणि आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांना मला हात जोडून विनंती करायची आहे की तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे देण्याच्या अटीवरती आमचं आंदोलन उठवलं होतं. आम्ही तर शेवटच्या शेतकऱ्याचा शेवटचा रुपया जोपर्यंत खात्यावर पडत नाही तोपर्यंत उठणार नाही आमची भूमिका होती. पण तुमच्या शब्दावरती आम्ही विश्वास ठेवला. पण तुम्ही अद्याप अजून काही शेतकऱ्यांची पैसे दिलेले नाही. ज्यामध्ये 23-24 आणि 24-25चे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे पण बिल कमी आहे. प्रशासनाच्या दृष्टीने 1,98,00,000 रुपयाची रक्कम हे देणं आहे. मग 1,98,00,000मध्ये काही एक रक्कम वाढू शकते किंवा काही एक रक्कम कमी होऊ शकते. काही शेतकऱ्यांचे 2,000नं पेमेंट दिलेलं आहे, पार्ट पेमेंट शिल्लक राहिलेलं आहे, कुणाचं 300, 200, 500 रुपये. काही शेतकऱ्यांचं अनामत पेमेंट शिल्लक राहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा आहे आणि लातूर जिल्ह्यामधला निलंगा तालुक्यातले शेतकरी आहेत, कर्नाटक बॉर्डरवरचे शेतकरी आहेत. एवढ्या लांबून रोज सोलापूरला कारखाना प्रशासनापर्यंत लोक पोहोचणार कशी? आज कारखान्यावरती कुणी तिथं राहत नाही आणि प्रशासन आमची दखल घेत नाही. त्यामुळे आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतोय आणि येत्या 10 तारखेपासून आमचं या ठिकाणी आंदोलन असेल. आंदोलनातली जी दिशा आहे, आम्ही 4 पुतळ्यापासून या ठिकाणापर्यंत पायी चालत येऊन आंदोलनाला सुरुवात करतोय आणि 1 दिवसाची 2 दिवसाची आम्ही सरकार या प्रशासनाला मुदत देतोय आणि तिथून आमच्या आंदोलनाचे मागच्या वेळेस ज्या पद्धतीने झालं त्या पद्धतीनं आंदोलनाची दिशा या ठिकाणी. एकूण शेतकऱ्यांचा आकडा किती आणि किती गावचे शेतकरी? आता सध्या सोलापूर, धाराशिव आणि लातूर, अक्कलकोट तालुका, दक्षिण सोलापूर मधले तालुक्यातले असे सोलापूर जिल्ह्यातले 2 तालुके आहेत. धाराशिव जिल्ह्यातले उमरगा, तुळजापूर तालुक्यातले शेतकरी आहेत आणि लातूर जिल्ह्यातले निलंगा तालुक्यातले शेतकरी आहेत. पाटील साहेब, हे शेतकरी हे जे बिल अदा करण्यात आलेले कधीचं बिल आहे? हे 23-24 आणि 24-25 हे 23 पासूनचे आहेत. म्हणजे जवळपास 3 वर्षापूर्वीच आहे. 23चं बिल आहे, 2026 चालू आहे. मग जर इतकी दिवस तुम्ही शेतकऱ्यांना टोलवाटोलवी करत असाल तर हा कुठला न्याय आहे? आता आम्ही मागच्या वेळेस त्यांना सरकारला जे अल्टिमेट दिलं होतं जिल्हाधिकारी साहेबांना की थकीत बिलावरती 2800 रुपये प्रमाणे पेमेंट आणि 15% व्याजानं ही रक्कम आम्हाला पाहिजे. पण त्यांनी आम्हाला विनंती केली किंवा 2800 रुपयानं तुम्ही घ्या, आम्ही हे सगळे पेमेंट क्लिअर करतो. ही सुद्धा अट आम्ही मान्य केली. 15% व्याजासहित त्यांनी पैसे द्यायला पाहिजे होते. पण आज आम्ही इथं ठामपणे सांगतो की राहिलेल्या थकीत रकमेवरती 15% व्याजानं त्यांचे पैसे आम्ही वसूलच करणार आहे. कारण शेतकरी एवढ्या आर्थिक अडचणीत असताना जर आमच्याकडे दुर्लक्ष करत असतील तर आम्हाला रुग्ण घेऊन रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही सर.